नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 13 मार्च आणि 10व्या हप्त्याविषयी जी न्यूज आलेली आहे, जी मोठी खुशखबर आलेली आहे. होळी स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे, कारण आज आहे होळी आणि होळीनिमित्त होळीचे सर्वात मोठे गिफ्ट तुमच्यासाठी 4 गिफ्ट शासनानं जाहीर केलेले आहेत. कोणते 4 गिफ्ट तुम्हाला आजपासून मिळणार आहेत आणि होळीनिमित्त तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप केलं जाणार का? आणि जर केलं जाणार असेल तर ते नक्की किती तारखेला होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात हे होणार आहे, महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत. आणि होळीच्या सर्वांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा. सर्व लाडक्या बहिणींना प्रथमतः सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज जाणून घेणार आहोत. आज होळी आहे आणि होळीच्या सणानिमित्त महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. धुलिवंदन आणि होळीनिमित्त महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप केलं जाणार का? आणि जर केलं जाणार तर असेल तर ते कधी होणार आहे, महत्त्वाची अपडेट असणार आहे, आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या अपडेट, ओरिजिनल अपडेट आपण घेऊन येत असतो. महिलांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत. आतापर्यंत 8व्या आणि 9व्या हप्त्याचं वाटप झालेलं आहे, परंतु आता 10व्या हप्त्याची ओढ लागलेली आहे आणि महिलांना होळीनिमित्त नक्की हे पैसे पडणार आहेत का, त्याविषयी सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. आणि ओरिजिनल माहिती देण्याचा प्रयत्न आपण 100% करतच असतो आणि खरी माहिती आपण देत असतो. मोठी अपडेट असणार आहे. 10व्या हप्त्याविषयी ही अपडेट आहे. महिलांना अजून 1500 रुपये जमा होणार. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कारण महिलांना आतापर्यंत 8वा हप्ता भेटलेला आहे, 9वा हप्ता भेटलेला आहे आणि 10व्या हप्त्याविषयी ही अपडेट असणार आहे. कारण 10व्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला लगेच पडणार आहेत का? होळीच्या सणानिमित्त शासन तुम्हाला पैसे टाकणार आहे का? तीच अपडेट आपण पाहत आहोत. महिलांना अजून 1500 रुपये जमा होणार आहेत. हे कधी होणार आहेत? 100% हे 1500 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत, परंतु त्याविषयी ते कधी होणार आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पहिल्यांदा पडणार आहेत, पहिल्या टप्प्यात पडणार आहेत, आपण जसं सांगितलं इथून मागे तसंच झालेलं आहे. त्यामुळे आता सुद्धा होळीनिमित्त जे 1500 रुपये जमा होणार आहेत त्याविषयी 10व्या हप्त्याची अपडेट आपण पुढे देणारच आहोत. महत्त्वाची असणार आहे, कारण कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे पडणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे पडणार हे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. 8वा 9वा हप्ता तुम्हाला आलाच असेल. 8वा हप्ता आलेला आहे, 9वा हप्ता आलेला आहे, परंतु 10व्याचं काय? 8व्याचे 1500 रुपये हे जमा झाले, 9व्याचे 1500 रुपये जमा झाले, परंतु आता 10व्याचं काय? 10व्या हप्त्याचे 1500 रुपये हे तुम्हाला नक्की कधी जमा होणार आहेत? आणि हे दोन्ही हप्ते आले, परंतु 10व्या हप्त्याचे पैसे लगेच टाकणार का? आणि होळीनिमित्त महिलांना शासन खुश करणार का? जर हे पैसे पडणार असतील तर कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत आणि पहिल्या टप्प्यात किती महिलांना पैसे पडणार आहेत? बऱ्याच महिलांना 8व्या हप्त्याचे सुद्धा पैसे आले नाहीत, 9व्याचे सुद्धा पैसे आलेले नाहीत. कारण काय झालेलं आहे? तुम्हाला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कोणत्या अटीवर तुम्ही अपात्र झालात आणि जर अपात्र झाला असताल तर मात्र तुम्हाला परत या योजनेत समाविष्ट केलं जाणार का? जर तुम्ही त्या अटींची पूर्तता केली, चुकून जर नजर चुकीने तुम्ही या योजनेतून बाहेर निघला असाल आणि जर तुम्ही या योजनेत परत अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला घेतलं जाणार का? ती सुद्धा डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत. मोठी अपडेट आलेली आहे आणि मोठी अपडेट म्हणजे 10वा हप्ता. कारण आता महिलांना ओढ लागलेली आहे. 8वा हप्त्याचे पैसे पडले, 9व्याचे पडले, परंतु आता 10व्या हप्त्याचे हे पैसे नक्की पडणार का? आणि पडणार असतील तर होळी सणानिमित्त पडणार का? होळी सणानिमित्त पडणार असतील तर ते कोणत्या महिलांना अगोदर पडणार आहेत? सर्व डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. 10व्या हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्याकडेच आलेली आहे. सर्वात लवकर आणि जलद अपडेट आपल्याकडे आलेली आहे. होळी सणानिमित्त पैसे तर पडणार, परंतु कोणत्या जिल्ह्यात आणि आज किती जिल्ह्यात पैसे पडणार? होळी वाटप, धुलिवंदन आणि होळीच्या निमित्तानं शासनानं तुम्हाला जी आहे पैशांची उधळण करायचं ठरवलेलं आहे. कारण 2 हप्ते तुम्हाला एका पाठोपाठ पडलेले आहेत आणि तिसरा हप्ता म्हणजे 10वा हप्ता हा सुद्धा तुम्हाला लगेच 1500 रुपये जमा केला जात आहे. तो सुद्धा आजपासून, कारण आजपासून हे पैसे टाकण्यास शासन सुरुवात करणार आहे. कारण 36,000 कोटींचा निधी जो दिलेला आहे त्यानिमित्त शासनाने ठरवलेलं आहे की होळीनिमित्त महिलांना खुश करायचं.
कारण होळीच्या सर्वांना शुभेच्छा तर शासन देतं, परंतु 1500 रुपयांचा अधिकचा लाभ लवकर देऊन तुम्हाला अजून रंगात भिजवून टाकणार आहे. कारण शासनाने ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट असणार आहेत, सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे ते आपण पाहणार आहोत. कारण 2 ते 3 टप्प्यात हे पैसे पडणार आहेत. कारण होळीनिमित्त जे पैसे पडणार आहेत ते लगेच सगळ्यांना पडणार नाही आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात एक 10 ते 12 जिल्हे असणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात हे 10 ते 12 जिल्हे आणि उरलेले 10 ते 12 जिल्हे हे तिसऱ्या टप्प्यात असणार आहेत. कारण 3 टप्प्यामध्ये हे वाटप केलं जाणार आहे. कारण होळीच्या दिवशी लगेच तुम्हाला पैसे सर्व महिलांना पडणार नाही आहेत, काळजी करू नका. परंतु एकही महिला यामधून वगळली जाणार नाही आहे. कारण ज्या पात्र महिला आहेत त्या सर्व पात्र महिलांना होळीनिमित्त पैसे वाटप होणार आहे. परंतु 3 टप्प्यामध्ये तुम्ही पहिल्या टप्प्यात जर बसलात तरच तुम्हाला आज पैसे यायला चालू होतील आणि जर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात बसलात तर मात्र तुम्हाला उशीर लागू शकतो. पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. सर्वात प्रथम पाहूयात सर्व विभागातील हे जिल्हे असणार आहेत. तुम्हाला सुरुवातीला येणार आहेत नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यात मागे राहिले होते पहिल्या टप्प्यात मागच्या 9व्या हप्त्याला, तर आता नाशिक जिल्हा असणार आहे, सातारा जिल्हा असणार आहे, इकडे सांगली असणार आहे, इकडे यवतमाळ असणार आहे, इकडे गडचिरोली असणार आहे, इकडे परभणी असणार आहे, इकडे अमरावती आणि लातूर अशा या जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये रायगडसुद्धा आहे आणि ठाणेसुद्धा आहे. या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत आणि या जिल्ह्यातील महिलांना होळीनिमित्त गिफ्ट देण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे तर पडणार, परंतु आतापर्यंत 8वा आणि हप्ता आला नसेल तर तो कशामुळे आलेला नाही, त्या बहिणींनी कोणते 4 नियम मोडले आणि आतापर्यंत लाभ घेतला, परंतु इथून पुढे तुम्हाला लाभ दिला जाणार नाही आहे. इथून पुढे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे 4 नियम जे आहेत ते पात्र व्हावे लागेल आणि रिअप्लाय करावं लागेल. जेव्हा शासन वेबसाईटमध्ये बदल करणार आहे तेव्हा मात्र तुम्ही रिअप्लाय करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही परत तुमच्या अटी आणि तुमचे डॉक्युमेंट क्लिअर करून तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलं असेल कदाचित आणि त्यामध्ये तुमचं चुकून उत्पन्न जास्त देण्यात आलं असेल तर मात्र तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र देऊन रिअप्लाय करू शकता. असे बरेच ऑप्शन असणार आहेत, त्यामध्ये तुम्ही रिअप्लाय करण्याचं ऑप्शन तुम्हाला येणार आहे. आतापर्यंत 9 लाख नाही तर आता 2 कोटीच फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये महिला राहिलेल्या आहेत आणि बाकीच्या महिला मार्च एंडपर्यंत सर्व महिला या बाद होणार आहेत. 52 लाख महिला बाहेर होणार आहेत. कारण शासनाची छाननी चालू आहे. शासनाची सर्वत्र सर्व जिल्ह्यात छाननी चालू आहे आणि त्यामधील 52 लाख महिला ह्या बाहेर काढल्या जाणार आहेत. मार्च संपेपर्यंत या महिला बाहेर होणार आहेत. फक्त 2 कोटीच महिला या योजनेत राहणार आहेत आणि त्या कोणत्या महिला असणार आहेत ज्या बाहेर निघणार आहेत. सर्वात प्रथम पहिली अट असणार आहे ती म्हणजे 4 चाकी गाडी. 4 चाकी गाडी जर तुमच्याकडे असेल, महिलाच्या नावे ही 4 चाकी गाडी असेल तर मात्र तुम्ही पहिल्याच या टप्प्यात बाद झालेला असाल. जर तुम्ही 4 चाकी गाडी तुमच्या नावावरती असेल तर पहिल्या टप्प्यातच तुम्हाला बाद केलेलं असू शकतं आणि बाकीचे 4 ज्या गोष्टी आहेत त्या आता लगेच जाणून घेऊयात. 4 चाकी गाडी आर-टी-ओ विभागाकडून महिला व बाल कल्याण विभागाने याचा डाटा मागितलेला होता आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं जर नाव असेल, तुमच्या नावावरती गाडी असेल तर तुम्हाला बाद केलेलं आहे. पहिली अट पाहूयात. तुम्ही जर टॅक्स भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला बाहेर काढलं गेलेलं आहे. टॅक्स भरत असाल आणि 8व्या हप्त्याचं वाटप तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नसेल तर समजून जा की तुम्हाला बाद केलेलं आहे. दुसरं आहे उत्पन्न. जर तुमचं 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न असेल आणि 8वा आणि 9वा हप्ता तुम्हाला आलेला नाही तर समजून जा की आपण लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालो आहोत. आपल्याला इथून पुढे एकही हप्ता भेटणार नाही आहे. कारण अपात्र लाडक्या बहिणींना इथून पुढे लाभ हा दिला जाणार नाही आहे. त्यांना इथून पुढे वगळलं गेलेलं आहे. त्यामुळे ज्या आपण अटी सांगत आहोत त्यातील महिलांनाच फक्त हे पैसे पडणार आहेत. त्या महिलांनाच फक्त इथून पुढे कंटिन्यू हप्ते पडणार आहेत. नोकरी करत असाल, घरातील दोघांपैकी नोकरीला असेल तरीसुद्धा बाद.
इतर योजनेचा लाभ घेत असाल तरीसुद्धा बाद केलेला आहे. 4 अटी पाहिल्या. 4 चाकी गाडीचं विषय आहे. 4 चाकी गाडी जर तुमच्या नावावर असेल तरीसुद्धा तुम्ही बाद ठरलेला आहात. 1 वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत. ही सुद्धा योजनेचे ₹2490 हे पडलेले आहेत. त्या महिलांच्या अकाउंटला ज्यांची KYC झालेली आहे, ज्यांचं सर्व क्लिअर आहे आणि जे गॅस बुक करूनच टाकी घेतात, त्या महिलांच्या नावे हे पैसे पडलेले आहेत. तुम्ही अकाउंटला चेक करू शकता. तुमच्या अकाउंटला हे पैसे आलेले असतील. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे 4 गिफ्ट शासनानं जे जाहीर केलेले होते त्यापैकी 2 गिफ्ट तर आलेलेच आहेत. कारण तुम्हाला ₹1500 लाभ आणि ₹2490 आणि पिंक रिक्षा योजना ही एक, म्हणजे 3 गिफ्ट तुमच्यापर्यंत आलेले आहेत. आणि महत्त्वाचं एक गिफ्ट बाकी आहे, ते सुद्धा आपण लवकरच तुम्हाला सांगूयात की तुम्हाला 4थं गिफ्ट कोणतं भेटणार आहे. जाणून घेऊयात कोणते गिफ्ट तुमच्यापर्यंत आतापर्यंत आले. ₹2490 तुम्हाला जमा झाले असतील पहिलं गिफ्ट. आणि जर तुम्हाला हे 2490 जमा झाले नसतील तर मात्र तुम्हाला KYC करून घेणं गरजेचं आहे. ते KYC कुठे करायची, तर तुमच्या गॅस एजन्सीमध्ये. आणि गॅस टाकी बुक करूनच घेत जा, तरच तुम्हाला सबसिडी पडत असते. त्यामुळे बुक करणं जरुरी आहे, तर तुम्हाला ₹2490 जमा होतील. पिंक रिक्षा योजना आदितीताई तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे पिंक रिक्षा योजनेमध्ये 10,000 नवीन पिंक रिक्षा दिल्या जाणार आहेत. आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी या पिंक रिक्षाचा वापर होणार आहे आणि महिला स्वतःचा रोजगार स्वतः कमावू शकतात. महिलांसाठी ही योजना असणार आहे. पहिल्या टप्प्यात 10,000 महिलांना ही रिक्षा वाटप होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ती लवकरच वेबसाईट लॉन्च होणार आहे. पहिल्या टप्प्यात तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती आपण त्याची वेबसाईटची लिंक देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण सर्वात अगोदर आपल्याकडे ती लिंक येणार आहे. लाडक्या बहिणीला ₹1500 आले, परंतु आता काही लाडक्या बहिणी अजूनही प्रतीक्षेत आहेत. कशामुळे आहेत, तर त्यांना या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना इथून पुढचा लाभ भेटला नाही आणि त्यांना इथून पुढे एकही रुपया भेटणार नाही आहे. कारण त्या आतापर्यंत भेटलेले पैसे हे त्यांच्यासाठी गिफ्ट होतं असं समजण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आतापर्यंत भेटलेले पैसे गिफ्टच आहेत. 9 लाख लाडक्या बहिणी बाहेर झालेल्या आहेत आणि अजूनही मार्च एंडपर्यंत या बाकीच्या बहिणी बाहेर होणार आहेत. जवळजवळ 52 लाख महिला यातून बाद होणार आहेत. शासनाच्या तिजोरीवरती अतिरिक्त पडत असलेला भार हा कमी व्हायला यामुळे मदत होणार आहे. ज्यांना 8वा आणि 9वा हप्ताच आलेला नाही त्यांच्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे ते या लाडकी बहीण योजनेतून बाद झालेले आहेत. त्यांना इथून पुढे लाभ घेण्याचा अधिकार नाही आहे. तर नवीन एक योजना आलेली आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करायचं आहे आपण ते सांगणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि काही काळ इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम तुमचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हे पैसे पडत राहतात. त्यामुळे काही काळ फक्त हप्ते भरायचे आणि आयुष्यभर पैसे कमवायचे अशी योजना आहे. आणि ती कोण घेऊन येत आहे, तर SBI लाईफ घेऊन येत आहे. SBI लाईफ इन्शुरन्स ही योजना घेऊन आलेला आहे. SBI लाईफ टाईम सेवर हा प्लॅन आहे आणि ₹50,000 15 वर्षापर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे आहेत. प्रत्येक वर्षी ₹50,000 हे भरले तर 7व्या वर्षापासून तुम्हाला प्रत्येक वर्षी रिटर्न माघारी पैसे यायला चालू होतात. ₹29,500 तुम्हाला 7व्या वर्षी मिळायला चालू होतात आणि 15व्या वर्षापर्यंत हे पैसे येतात. 15व्या वर्षी ₹48,250 माघारी येतात. तिथून पुढे 48,250 प्रत्येक वर्षी तुम्हाला जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत भेटणार आहेत. त्यामुळे या योजनेचा जर लाभ घ्यायचा आहे तर संपर्क कुठे करायचा आणि या योजनेसाठी काय डॉक्युमेंट लागतात त्यासाठी सर्व डिटेल माहितीसाठी आपण एक ॲडवायझरचा नंबर दिलेला आहे. SBI लाईफने जी योजना आणलेली आहे त्याच्यासाठी अधिकची माहिती घ्यायची असेल तर मात्र SBI लाईफ ॲडवायझरचा हा नंबर आहे. या क्रमांकावरती संपर्क साधून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. अजूनही भरपूर प्लॅन आहेत SBI लाईफकडे, त्यासाठी अधिकची माहिती घेऊ शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही पॉलिसी पण करू शकता. तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, कारण SBI लाईफ आहे, ब्रँड आहे, टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही
ऑनलाईन त्यांच्याकडून सुद्धा पॉलिसी करून घेऊ शकता आणि तुमच्या मोबाईलवरती तुम्ही हे हप्ते भरत राहू शकता आणि पैसेसुद्धा तुम्हाला रिटर्न तुमच्या अकाउंटला प्रत्येक वर्षी जमा होतील. काळजी करू नका, महत्त्वाची माहिती आपण आज दिलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.